ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। अहो ताई, तुम्हाला बोलले होते ना साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे। हो का? ते इथेच तर आहे। अरे मला तर खूप खरेदी करायची आहे। इथे फ्रीज, टीव्ही, इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळतात। मी ऐकलं इथे लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते, हे खरं आहे का? हो ग, एकदम खरं आहे। इथे बक्षीस म्हणून 43 इंचेसचा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय। खरं? आणि हे तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय। अरे वा, छानच की। आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा तर प्रश्नच संपला। बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते। अगं पण ही ऑफर कधीपर्यंत आहे? ही ऑफर 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे 11 डिसेंबर 2025। तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध। आमची खरेदी तर झालीये, आता तुमच्या खरेदीचं काय? आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीजला। पत्ता खरेदी विक्री संघ, व्यापार संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजितराव झावरे पाटील हे शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत। येत्या 6 नोव्हेंबर रोजी पारनेर इथे शिवसेना पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भव्य प्रवेश मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। शिवसेना शिंदे गटाचे अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष अनिल शिंदे, शिवसेना नेते संभाजी कदम, बाबूशेठ टायरवाले, रामदास भोर, सचिन जाधव यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि नेते या ठिकाणी उपस्थित होते। पारनेर तालुक्यातील प्रत्येक गावामधनं झावरे पाटील यांचे समर्थक मोठ्या संख्येनं हजर होते। या मेळाव्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजितराव झावरे पाटील यांनी केलंय। गुरुवार दिनांक 6 नोव्हेंबर 2025 रोजी या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब हे माझ्या आणि माझ्यासह जवळपास 20 ते 25 सरपंच आणि सेवा सोसायटीचे साधारणतः 30 चेअरमन, व्हाईस चेअरमन यांच्या प्रवेशासाठी, शिवसेना प्रवेशासाठी पारनेर तालुक्यामध्ये येत आहे। मला या निमित्तानं सगळ्या युवकांना आणि आबालवृद्धांना एवढीच विनंती करायची की त्यांच्या येण्याच्या पाठीमागचं कारण इतकंच आहे की अजूनही या तालुक्यातल्या अनेक प्रलंबित प्रश्नांना आपल्याला वाचा फोडायची। त्याच्यामध्ये पारनेर शहरामधला पाणी प्रश्न असेल, त्याच्यामध्ये पारनेरचा DPR मंजुरीचा विषय असेल, या सगळ्या विषयांकडं जे आत्तापर्यंत थोडंसं दुर्लक्ष झालं, या विषयांना शिंदेसाहेब न्याय देऊ शकतील हा विश्वास मला निश्चितपणे असल्याने आम्ही सगळ्यांनी असा निर्णय घेतला की आपण सगळ्यांनी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करायचं। आता तुम्ही सांगताल की शिंदेसाहेबांच्या बरोबर का जायचं, तर त्याच्यामध्ये जाण्याचं एकच सांगतो की मी त्यांच्या अनेक गोष्टी अत्यंत बारकाईने त्याचा अभ्यास केला की कधीही कुठं बॉम्बस्फोट झाला, कुठं दंगल झाली किंवा आतामध्ये जी काही अतिवृष्टी झाली, त्या ठिकाणी सरकारची वाट न बघता, सरकारच्या मदतीची वाट न बघता स्वतः त्या ठिकाणी आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून मदत पोहोचवणारा एकमेव मी मुख्यमंत्री बघितले, उपमुख्यमंत्री बघितले, ते म्हणजे नामदार शिंदेसाहेब। आणि मग असा जर जीवाला जीव देणारा, कार्यकर्त्यांना जीव लावणारा उपमुख्यमंत्री जर आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी सामावून घेत असेल, तर मलासुद्धा कार्यकर्त्यांनी, तालुक्यातल्या सगळ्या लोकांनी सांगितलं की आपणसुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला हरकत नाही। आणि मग आमचा सगळ्यांचा सामुदायिक निर्णय झाला। मी सगळ्यांना या आजच्या पोस्टद्वारे एक नम्रतेची विनंती करतो की येत्या 6 तारखेला दुपारी 2 वाजता पारनेरला ग्रामीण रुग्णालयाच्या शेजारी नामदार शिंदेसाहेब आणि त्यांच्यासह काही अजूनही पदाधिकारी राज्यातले हे त्या ठिकाणी येणार आहात, तर आपण देखील या सोहळ्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं ही मी आग्रहाची विनंती करतो। याचं कारण असं की प्रत्येक कार्यकर्त्याची अशी अपेक्षा झाली की मला का फोन आलेला नाही अजून पाटलांचा। मी 8 आणि 10 हजार फोन तर काही करू शकत नाही, म्हणून हेच माझं निमंत्रण समजावं, आपलं स्वतःचं कार्य समजावं आणि या निमित्तानं आपण सगळ्यांनी यावं ही एक नम्रतेची विनंती करतो। नमस्कार।
विनोद गायकवाड, सी 24 तास, पारनेर.